तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सोनन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग हा खूप स्पेशल होणार आहे, कारण आज आपण ज्या ठिकाणी चाललो आहे हे अप्रतिम आहे, म्हणजे हिडन प्लेस बोलायला हरकत नाही. आम्ही काल फक्त एक व्हिजिट करून आलेलो. हा बरोबर, कार्तिक पण आहे, सांगायला विसरलो पण तो दिसत होता स्क्रीनमध्ये. तर काल आम्ही तिकडे व्हिजिट करून आलेलो. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो, आता आम्ही पोलादपूरला आहोत आणि आता आपण त्या स्पॉटला चाललेलो आहोत. एवढा जबरदस्त स्पॉट आहे, प्रतापगडच्या जवळ आहे ते गाव. गावाचं नाव मी डिस्क्लोज नाही करत आहे, पण तुम्ही स्पॉट बघा, अति सुंदर आहे, प्रेमात पडाल. एवढे वॉटरफॉल, एवढे झरे आहेत तिकडे आणि धबधबे, शब्दच नाही आहेत बोलायला. ते तुम्ही व्हिडिओमध्ये अनुभव करा नक्कीच. आणि पोलादपूर सिटी सेंटरपासून 14 किलोमीटरचं अंतर आहे. तर आता आपण निघालेलो आहोत तिथे जाण्यासाठी. वेळ झालेली आहे 4:20. थोडं लेटच झालं आहे, पण आपण जाऊ, कारण गोप्रोच्या बॅटऱ्या चार्ज नव्हत्या. तर आता जास्त वेळ मी घेत नाही तुमचा. आता सुरुवात करूया ह्या प्रवासाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची. तर आता आपण लागलेलो आहोत पोलादपूर महाबळेश्वर रोडला आणि ह्या रस्त्यानेच आपल्याला त्या लोकेशनला जायचं आहे. डावीकडे जी तुम्हाला दिसते ही आहे सावित्री नदी. हे बघा, जिचा उगम महाबळेश्वरवरूनच होतं, बट ऑब्वियस तुम्हाला माहीत असेल. तर आता थोड्या वेळातच पोहोचू आपण त्या सुंदर लोकेशनला. आणि हो, अजून एक गोष्ट म्हणजे त्या स्पॉटला गोमुख आहे, ज्याच्यातून 12 महिने पाणी वाहत असतं आणि तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ताही चांगला आहे. म्हणजे डांबर रोडने तुम्ही जाऊ शकता, पण 4 व्हीलरपेक्षा जर 2 व्हीलरवर तुम्ही गेलात ना, तर तुम्ही अधिक जास्त मजा करू शकता. कारण बंद गाडीपेक्षा ओपन व्ह्यू वगैरे बघणं हे अधिक सुंदर वाटतं. पण आता आज आपल्याकडे ऑप्शन नाही आहे, कारण आपण 4 व्हीलरच घेऊन आलेलो आहोत. पण दृश्य आपण तुम्हाला खाली उतरवून दाखवणार आहोत, त्यामुळे तुम्ही पण आमच्याबरोबर ते लोकेशन आज एन्जॉय करणार आहात नक्कीच. आणि समोर आपल्याला जी पर्वतरांग दिसते, सह्याद्रीचे उंच पर्वत, ते पूर्ण महाबळेश्वर आहे. हा रस्ता तुम्हाला महाबळेश्वरला घेऊन जातो. आणि आता आंबेनळी घाट जो आहे याची वाइंडिंग पण होते, तर लवकरात लवकर हा रस्ता पण मोठा होणार आहे. तर मित्रांनो बघा, कसला भारी रस्ता लागलेला आहे आता आपल्याला. आता आपण मेन जो हायवे होता महाबळेश्वरचा तो सोडलेला आहे आणि आता आपल्याला आतला रस्ता सुरू झाला आहे, जो ऑलमोस्ट जंगलातून जातो आणि इथे मध्ये मध्ये आपल्याला गावं लागतील. हां हां. आणि मित्रांनो, ह्या रूटची सुंदरता सुरू झाली आहे बघा. हा तरी नॉर्मल वॉटरफॉल होता, ह्याच्यापेक्षा जबरदस्त वॉटरफॉल आता आपल्याला बघायला मिळणार आहेत. ठीक आहे, बट पहिलं गाडी लय पैसे. आणि अशा छोट्या रस्त्यांना अशा मोठ्या अडचणी समोर येतात अचानक. राईट साईडमध्ये तर समोरच ST आले आणि तेवढ्यातच नेमका मी बाहेरचा सिनेमॅटिक शॉट घेत होतो. आणि ST पास झालेली आहे. फुल चैलेंजिंग ना एकदम. ऐसे टाइम पे इतने से छोटे से रोड पे पास करने का बोलेगा तो पण नशीब आम्हाला इथे एक नाळा होता, तिकडे आपण गाडी उभी केली. लाल पड़ी आ गई वो गाड़ी पूरा हम लोग पहले पीछे लेना पड़ा, यहाँ पे साइड में रुकाना पड़ा, फिर उन लोग को पास होने दिया. चलो चल. पण ही एकच ST होती, आता ह्याच्या पुढे ST नाही येणार. आणि एक ST जाते इथे गावामध्ये, तर तिचा टाईम कळलेला आहे आपल्याला. ती 3:45च्या दरम्यान खाली येते. आणि मित्रांनो, तो तुम्हाला जो दिसतोय ना,
धुक्यामध्ये हरवलेला डोंगर म्हणजे ते शिखर तो आहे प्रतापगड. आणि इथे अशी छोटी छोटी गावं पण लागतात जाताना लोकेशनकडे. आता जर बघितलं आपण तर हे ओव्हरऑल सगळंच लोकेशन सुंदर आहे. म्हणजे ही गावं बघण्यासारखी आहे, तिथली घरं, आजूबाजूचा निसर्ग, ही घनदाट झाडी आणि इथून समोर दर्शन होणाऱ्या सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा आणि वाटेमध्ये लागणारे धबधबे. आणि इथलं सर्वात सुंदर अट्रॅक्शन आणि सर्वात मोठा वॉटरफॉल हा बघा. आज संडे आहे त्याच्यामुळे लोकांची गर्दी पण आहे इथे. आणि असेच भरपूर वॉटरफॉल पण आहेत. समोर पण एक वॉटरफॉल दिसेल तुम्हाला. तर आता इकडे गर्दी होती. आपण पहिलं ना आपल्या डेस्टिनेशनला जाऊ जे गोमुख आहे तिथे. तिथे जाताना ऑन द वे आपल्याला भरपूर काय बघायला मिळणार आहे. आणि रिटर्न येताना मग आपण इथे उभं राहून हा वॉटरफॉल एन्जॉय करूया. ओ घोरपड मोबाईल लेफ्ट साइड से निकाल, लेफ्ट साइड से निकाल, कांच के बाहर निकाल. निकाला है मैंने तो. याला म्हणतात नशीब. आम्ही एवढ्या रात्री फिरतो तेव्हा आम्हाला जनावर दिसत नाहीत आणि आता आपल्याला केवढी मोठी घोरपड होती ती, जिला इंग्लिशमध्ये मॉनिटर लिझार्ड म्हणतात. जबरदस्त. म्हणजे जर आता आम्ही तिथे थांबलो असतो तर कदाचित आम्हाला ती दिसली नसती. मस्त. आणि आता समोर जंगल बघा केवढं घनदाट आहे. ते डेन्स फॉरेस्ट. हा बघा हा पण एक सुंदर वॉटरफॉल आहे इथे. पण पूर्ण झाडांच्या मागे दडलेला आहे हा. मस्त आहे. इथे जायला आहे रस्ता, आपण जाऊया. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या घनदाट जंगलामध्ये खाली उतरायचं तेव्हा थोडी भीती वाटते. पण हा रस्ता रहदारीचा आहे, आजूबाजूला गावं आहेत, वाडी वस्ती आहे. आणि आता आपण थांबलेलो आहोत तो वॉटरफॉल बघायला. आणि वरती जर बघितलं तर वरती रेलिंग दिसत आहेत. मग हा रस्ता असा फिरून गेला आहे की काय? येस येस, हा रस्ता वरती गेलेला आहे. बघा काय भारी वॉटरफॉल आहे तो. आपण सगळे धबधबे कव्हर करणार आहोत इथले. वाओ बहुत भारी है रे. यहाँ पे बैठ के फोटो क्या आएंगे. इधर कौन आएगा, किसको समझेगा. तो ही नहीं है. आणि सेफ आहे. म्हणजे लहान मुलांना पण तुम्ही इथे घेऊन येऊ शकता. सेफ आहे. एक नंबर आहे. जा सकते हो. तर मित्रांनो ही आहे पोलादपूरची जन्नत. आणि आज आपण ती एक्सपिरियन्स करतो ह्या व्हिडिओमध्ये. आणि हा बघा कार्तिक धडपडलेला होता, आता पडता पडता वाचलाय. कडक काय वॉटरफॉल आहे चुम्मेश्वरी. एक नंबर. तर आता आपण निघत आहोत हा सुंदर वॉटरफॉल इथे सोडून, कारण आपल्याला अजून पण एक्सप्लोअर करायचं आहे. तर चला. कारण एका जागी आम्ही थांबलो तर पुढचे चांगले चांगले स्पॉट आज मिस होतील आमचे. 5 वाजायला आलेत. एवढी सुंदर दृश्य दाखवण्यासारखी की जागोजागी थांबायला लागते. आता मगाशी मी तुम्हाला बोललेलो आपण ह्या वॉटरफॉलच्या खाली उभे होतो आहे बघा, तिथे खाली त्या रस्त्याच्या इथे. आणि तो गाव बघा किती सुंदर दिसतोय. आजूबाजूला पूर्ण शेती आहे आणि त्याच्यामध्ये गाव. आणि ते एक टिपिकल असतं ना, असा धूर निघत असतो, आपण पोर्ट्रेटमध्ये फोटोजमध्ये बघतो तसा सीन आहे सेम. आणि हा जो वॉटरफॉल खाली मोठा झाला तो अशा प्रकारे वरतून येतोय. भारी. तर बघा हा अजून एक वॉटरफॉल. आता मित्रांनो आपण हळूहळू खूप उंचावर आलेलो आहोत आणि इथे पण बघा वरती गाव आहेत. तर कोकणामध्ये
कुठे कुठे लोक वसलेली आहेत ना. म्हणजे आपण जेव्हा अशा जागी येतो तेव्हा आपल्याला बघून आश्चर्य वाटतं की कसं काय, म्हणजे एमर्जन्सीमध्ये डेली लाईफमध्ये कसे ॲडजस्ट करत असतील. आणि मित्रांनो, आता बघा आम्ही कुठे आलेलो आहोत. ते घनदाट जंगल आणि समोर उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्याच्यावरून कोसळणारा एक मोठा असा धबधबा दिसतो का तुम्हाला? तो बघा समोर दिसतो, एवढा सुंदर आहे ना. नेमकं पाऊस सुरू झाला आहे. जर मोकळं वातावरण असतं तर मजा आली असती. तरी आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्याचे क्लिअरवाले, ते मी आता ओव्हरले करतो आहे. तर बघा कसा जबरदस्त दिसतोय तो. आणि आता आपण जिथे थांबलो आहे ह्या वॉटरफॉलला आम्ही नाव दिलेलं आहे पोलादपूरचा दूधसागर. तर तुम्हाला हे नाव पटतंय का बघा. आज पाणी कमी आहे, काल मस्त पाणी होतं. तर कसला वाटत होता, असं वाटत होतं दूध, असं वाटत होतं दूध वाहत आहे, एवढा जबरदस्त दिसत होता तो. आणि बघा केवढं जंगल आहे इथे. तर चला आता आपण आपला प्रवास ठेवूया कंटिन्यू. तर मेघ राजाने आपल्यावर मेहरबानी केली आणि कमी झाला आहे आणि सूर्यदेवता प्रकट झालेले आहेत. आणि या हिरव्या गवतावर जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा ते अजून किती सुंदर दिसतं ह्याचा अनुभव तुम्हाला आता मिळत असेल. आणि छान अशी गुरं चरत आहेत गावातली, एक नंबर. त्या साईडला आहे प्रतापगड, महाबळेश्वर. ह्या साईडला आहे सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा, तो कोसळणारा धबधबा. आणि त्या धबधब्याच्या खाली ना एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये कमीत कमी 50 माणसं बसू शकतात असं आम्हाला इथल्या एका माझ्या लोकल मित्रांनी सांगितलं. तर बघा आता काय व्ह्यू वाटतोय तो. आणि केवढं घनदाट जंगल आहे, एकदम जबरदस्त. रात्रीच्या वेळी इकडे आले तर काय डुकरं बिकरं दिसू शकतात ना. पण फक्त बघायला या, शिकारी वगैरे करायला येऊ नका, निसर्गाला हानी पोचू नका तेवढी. आणि इथे जरी आलात कधी चुकून तर घाण वगैरे करून जाऊ नका. ह्याला असंच सुंदर ठेवा. काय मस्त वाटतंय, असं रिचार्ज झाल्यासारखं वाटतंय मला आज. फुल एकदम जंगल सफारी चालू आहे आमची. आता इथे पुढे गाव नाही आहे, हा फक्त रस्ता आहे जो आपल्याला त्या लोकेशनपर्यंत घेऊन जातो, गायमुखपर्यंत. तर तिथे जाण्यासाठी हा रस्ता खास बनवलेला आहे. आता आपण अशा रस्त्याने चाललो आहे की बघा असं वाटतं पूर्ण वसरा आलेलं आहे. तर पहिलं ना मी गाडी मागे घेतो, पहिला कन्फर्म करतो रस्ता पुढे कसा आहे. पहिली गाडी मागे घेतो, पहिला रस्ता कन्फर्म करूया चांगला आहे की नाही पुढे, कारण पुढे खूप उतार दिसतोय. नाही तर आम्हाला जंगलामध्ये रात्र काढायला लागेल आज. बघा काय वातावरण आहे. आम्ही आता सध्या नो मॅन्स लँडवर उभे आहोत. इथे किती जनावरं असतील, काय जंगल आहे, काहीच अंदाज नाही आहे. पण आपण चाललो आहे. आता जायचं होतं पुढे, पण हा लँडस्लाईडवाला रस्ता आहे पूर्ण. तर हे काय केलं आहे, हा रस्ता बनवला आहे की काय, काहीच कल्पना नाही आहे. तर पहिलं अंदाज घेऊया रस्त्याचा. अच्छा, रस्ता तर डांबरच दिसतो आहे, ही लँडस्लाईड झालेली पूर्ण वरतून. क्लियर किया लगता है, लैंडस्लाइड गिरा था. हां 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 हां, लँडस्लाईडला क्लिअर केलं आहे. पत्थर देखो कितना बड़ा बड़ा है. इथे जर बघितलं तर गुरांची पावलं दिसत आहेत, सगळे फूट मार्क्स आहेत. त्याच्यामुळे पुढे आहे डांबर रोड आहे पुढे, तर गाडी घेऊन जाऊ शकतो. काय व्ह्यू आहे, काय गाडी वाटते ना आपली सफेद सफेद या ग्रीन बॅकग्राऊंडमध्ये. आता आम्ही जिथे उभे आहोत ना, इथे पिन ड्रॉप सायलेन्स आहे. पक्ष्यांचा आवाज येतो आहे, पाण्याचा आवाज येतो आहे आणि बाकी आमचा आवाज. हा एक चलेगा. आणि आता आपण फोटो घेतो थंबनेलसाठी. पण मनामध्ये थोडी दगदग आहेच, पण काय एवढं टेन्शन नाही आहे इथे. आम्ही कुठे चाललो आहे आम्हाला ह्याची बिलकुल कल्पना नाही आहे, पण आपण घनदाट जंगलामध्ये चाललो आहे एवढं आम्हाला कळतं आता बघून.
मित्रांनो, वाटतं आम्हाला त्या गायमुखपर्यंत जाता नाही येणार, कारण जागोजागी लँडस्लाईड झाल्यात. हे बघा, आणि जंगल एवढं घनदाट आहे आणि आपल्याला इथली काहीच कल्पना नाही आहे. म्हणजे कोण लोकल आपल्याबरोबर असताना तरी आपण काहीतरी पाऊल उचललं असतं. तिथे पुढे शेड वगैरे दिसतंय कसलं, वही लगताय गायमुख. आपण गाडी घेऊन तर चाललोय हळूहळू. इकडे पण लँडस्लाईड झालेली, ते सगळे क्लीन केले JCB लावून. आणि पुढे एक आम्हाला शेड दिसलाय कसला तरी. हाँ तो यही है. ओके, चला फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. कार्तिक गाड़ी में बैठ जा. एवढ्या जंगलातून एकटं चालणं म्हणजे खूप रिस्क आहे. आगे जा ही नहीं आणि संध्याकाळचा वेळ झालाय. हा नाही, हा डेड एंड है ना, उसने बोला था ना डेड एंड पे. ये डेड एंड है ना, यहाँ तक लगी है. हा, मला तिथून शेड दिसला म्हणून माझ्या लक्षात आलं की आपण आलेलो आहोत स्पॉटला. चला फायनली. वॉटर क्रॉसिंग फायनली नाही, गाडी इथेच लावायची आता आपल्याला. तर एवढी मेहनत केलेली सफल झालेली आहे आपली आणि आपण डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. आणि हा डांबर रोड इथपर्यंतच बनवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये येता येता 2 लँडस्लाईड्स होत्यात मध्ये, पण त्या क्लीन केल्यात त्यांनी. आणि हे आहे ते लोकेशन गायमुख. आणि ह्या जागेला 12 महिने पाणी असतं असं म्हणतात. तिकडे शेड वगैरे पण बनवलेलं आहे. वरती पण रस्ता नेला आहे कुठेतरी, हे बघा. आता हे पवित्र स्थान असेल. हां, तर आपण लांबून दाखवूया, कारण आता चप्पल घातले ना. हे बघा, गायमुख. तो पूजा करते हैं क्या? नहीं मालूम नहीं, ज़्यादा चप्पल पहन के ज़्यादा नज़दीक मत जा, भगवान का स्थान रहेगा. तर बघितलं तुम्ही, गायमुख म्हणजे भरपूर जागी असतं कोकणामध्ये, किंवा अजून पण भरपूर जागी असतील गायमुख. आणि जेवढे पण गायमुख आहेत ना, तिथून 12 महिने पाणी वाहत असतं. किंवा मग गंगा म्हणतात ज्याला, गंगा पण गायमुखातून येते. ज्या पाण्याचा स्रोत कुठून येतो आहे, कसा येतो आहे ह्याचा अंदाज नसतो, पण 12 महिने पाणी असतं त्या जागेवर. तर अशा जागेंना पण गायमुख म्हटलं जातं. तर तसंच एक स्थान आहे. आणि ह्या स्थानाचं महत्त्व हे आहे, खूप उंचावर आहे, आयसोलेटेड आहे, आजूबाजूला वाडी वस्ती नाही आहे, पूर्णपणे जावळीचं खोरं आहे. आता आपण ह्या जावळीच्या खोऱ्यामध्ये आहोत आणि त्या जावळीच्या खोऱ्यामधलं हे गायमुख आज आपण एक्सपिरियन्स केलेलं आहे. आणि मागे जर तुम्ही बघितलात तर एक छोटासा कुंड आहे. त्या कुंडात पण पाणी जे आहे एवढं निव्वळ आहे की आतले दगड दिसत आहेत त्याच्यातून. लोकांनी पूजा वगैरे केली बघा, इथे अगरबत्ती वगैरे पण लावलेली आहे. त्याच्यामुळे आपण लांबूनच दर्शन घेतलं आहे. आणि अजून व्हिडिओ समाप्त नाही करत आहोत. आपल्याला तो मोठा वॉटरफॉल एन्जॉय करायचा आहे, तर तो एन्जॉय करू, त्याच्यानंतर हा व्हिडिओ समाप्त करू. आणि उद्या आम्ही जाणार आहोत लहुळशे गावामध्ये. तर तिकडे एक लोकल मुलगा आहे, त्याने विलेज लाईफ म्हणजे असं कॅम्पिंग वगैरे सुरू केलं आहे. तर ते पण आपण एक्सपिरियन्स करूया. आणि लहुळशे गाव पण बघण्यासारखं आहे, खूप सुंदर आहे. तर लहुळशे गाव पण आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आणि अशी भरपूर गावं आपण ह्या सिरीजमध्ये कवर करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. बघा, इथे एक मस्त वॉटरफॉल आहे बाजूला. बघा, आणि इथे काय पूजा वगैरे करण्यासाठी शेड बांधले असतील. भारी. आणि ह्या बाजूला सगळा व्हॅलीचा व्ह्यू आहे समोर. अनएक्सप्लोर्ड लोकेशन. म्हणजे फक्त लोकल लोकांना माहीत असेल, ते पण मला असं वाटतं पोलादपूर तालुक्यामध्ये पण खूप कमी जणांना माहीत असेल. ते लोकेशन आज आपण शोधून काढलेलं आहे. आणि आता आपण चाललो आहे वॉटरफॉलला. तर तिकडचे पण दृश्य एन्जॉय करा व्हिडिओ समाप्त होण्यापूर्वी.
आणि मंडळी आपण आलेलो आहोत एकदम भारीवाल्या वॉटरफॉलला. हा बघा, आणि समोर दृश्य बघा, मस्त वाटतंय. पाऊस गेलेला आहे, थोडं ऊन पडलं आहे, पाणी बघा ना कसं चाललं आहे. तिकडे पण एक आहे, हा बघा, एक नंबर ना. तर मित्रांनो, फायनली आपला हा व्लॉग आता समाप्त होत आहे आणि छान परिसर आज आपण एक्सप्लोर केलेला आहे. हिडन प्लेस आहे, फक्त लोकल लोकांना माहीत असेल. आम्ही गावाचं नाव डिस्क्लोज नाही करत आहोत मुद्दामून. जर तुम्ही इथले असाल पोलादपूरमधले किंवा तुम्ही ह्या गावातले असाल आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ही जागा ओळखलीत का. फक्त एवढंच सांगा, ओळखलीत की नाही. आणि जर तुम्ही ओळखली असाल तर मला इन्स्टावर DM पण तुम्ही करू शकता आणि इन्स्टावर पण मी रील टाकलेली आहे, ती पण तुम्ही चेक करू शकता. तर आम्ही खरंच खूप एन्जॉय केला हा परिसर, हा निसर्ग, ही हिरवळ, ह्या सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, धबधबे कोसळणारे, झरे वाहते आणि हा सुंदर एक धबधबा. तर तुम्ही ह्या धबधब्यापर्यंत येऊ शकता. ह्याचं लोकेशन मी तुम्हाला नक्की देईल. आणि जर तुम्हाला एकदम वरती जायचं असेल जेन्युनली व्यवस्थितरित्या तर तुम्ही मला DM करा, मी तुम्हाला DMमध्ये ते लोकेशन देईल. मी तुमच्याबरोबर हा अन्याय करणार नाही, पण फक्त एवढीच विनंती असेल की इथे आल्यानंतर घाण तेवढी करू नका, शिस्तीमध्ये वागा, दारू वगैरे पिऊ नका आणि त्या पवित्र स्थानाला गेलेत तर स्वच्छता ठेवा आणि तो अनुभव घेऊन परत या. तर आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. असेच ब्लॉग, असेच गाव, असाच सुंदर परिसर, असंच कोकण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर माझ्याबरोबर बनून राहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर आता घेतो मी तुमचा निरोप. आणि हो, माझं इन्स्टा चॅनल पण फॉलो करायला विसरू नका. सुवा व्लॉग्स स्क्रीनवर मी दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला डेली व्लॉग्स, रील्स वगैरे पाहायला मिळतील आणि त्या पण तुम्ही एन्जॉय कराल. आणि माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर नक्की तुम्ही मला DM पण करू शकता. तर आता मी घेतो तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या सुंदर ठिकाणासोबत, सुंदर गावासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.